सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचा प्रतिनिधी आफताब शेखनं. पाहूया. सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आपल्या सोबत आहेत. दादा, खरं तर खासदारकीच्या निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात आहे. आमदार तर आहातच, खासदार होण्यासाठीची ही लढाई कशा पद्धतीने लढत आहे आणि काय आजच्या दिवशी मतदारांना आव्हान करणार? निश्चित मी मतदारांना आव्हान करतो, हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण मतदान करावं, 100% मतदान करावं. आपण निश्चित मतदान करून पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी इच्छुक आहात. जनतेला मला खासदार करायचं आहेच, परंतु मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे म्हणून मतदान करायचं आहे. माझी विनंती आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला की आपण 100% मतदान करावं. प्रचाराचा धुराळा उडाला होता. मोदींपासून योगींपर्यंत, फडणवीस साहेबांपासून पडळकरांपर्यंत सगळे नेते आपल्या प्रचारासाठी आले. कशा पद्धतीने प्रचार चालला? या ठिकाणी निवडणूक म्हणले की प्रचार आला आणि भारतीय जनता पार्टीची एक कार्यपद्धती आहे पूर्ण ताकदीने निवडणूक लढवायची. त्यामुळे सर्व नेते आले, मी नेत्यांचे धन्यवाद देतो आणि मला विश्वास आहे आम्ही जे कष्ट केलं, आमच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्या जोरावर आम्ही निश्चित मोठा विजय सोलापूर लोकसभेमध्ये मिळवतोय. 100% आम्ही जिंकतोय. वहिनी संस्कृती सातपुते देखील आहेत, कारण वहिनी मी एकटाच नाही तर असे सोलापूर अनेक आहेत जे तुम्हाला आता वहिनी म्हणून हाक मारायला लागलेले आहेत. प्रचाराला खांद्याला खांदा लावून होतात. आज विजयाची किती खात्री वाटते आणि मतदारांना काय आव्हान? विजयाची तर 100% खात्री आहे. जनतेने आपला नेता निवडलेला आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे असं सगळं सोलापूरकरांना वाटतंय. मतदारांना काय आव्हान असणार? 100% मतदान होईल. 100% मतदान झालं पाहिजे. यासाठी सर्व मतदारांनी आज घरातून बाहेर पडायला हवं आणि आपला मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे. आणि मी एवढंच सांगू शकते की ही जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे. त्यामुळे हे आपल्या देशाप्रती एक कर्तव्य आणि एक जबाबदारी समजून आपण प्रत्येकाने 100% आपल्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी केला पाहिजे. या होत्या राम सातपुते, यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आणि राम सातपुते. दोघंही अगदी सकाळी जे आहे ते मतदानासाठी आपल्या गावी निघालेले आहेत आणि 100% विजयाची खात्री जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करतात. कॅमेरा पर्सन युग अगदीचा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.